नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोर्डेवार आपलं स्वागत करत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत भागाकार डिव्हिजन कसं करायचं. तर इथे मी दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये 7310 ला 5 ने भागायचं. कसं भागायचं, तर ही पहिली वाली संख्याला पहिले आपण भागायचं. पहिली वाली संख्या आहे 7. आता पाहायचं आहे 7 पेक्षा मोठा अंक कोणता आहे. 5 ने भागायचं, तर ह्या 5च्या पाड्यामध्ये 5च्या पाड्यामध्ये ह्या 7 पेक्षा जास्त अंक पाहायचा. आणि पाहताना आपल्याला काय करायचं, वरून एक एक अंक पाहायचा, खालून न पाहता वरून पाहायचा. मग 7 पेक्षा जास्त अंक जर पाहिला आपण, हा आहे का नाही, 7 पेक्षा जास्त हा अंक आहे, ठीक की नाही. 10 अंक 7 पेक्षा मोठा आहे. मग आपल्याला काय करायचं, हा अंक न घेता याच्या आधीचा अंक घ्यायचा. किती हा 5. मग इथे 5 लिहायचा. 5च्या पाड्यात 5चा नंबर किती वाला, पहिला नंबर. नंतर वजाबाकी करायची. 7 मधून 5 गेले, उरले 2 झालं. त्याच्यानंतर आपण काय करायचं, दुसरी संख्या घ्यायची. पुढचा नंबर 3चा आहे, तर एक एकच संख्या घ्यायची, सर्व संख्या घ्यायच्या. आता इथे पाहिलं तर इथे अंक झालेला आहे आपला 23. मग काय करायचं, या 23 पेक्षा जास्त 5च्या पाड्यात संख्या पाहायची, एक एक पाहायची वरतून. 23 पेक्षा जास्त एक एक पाहिला. हा 5 अंक 23 पेक्षा जास्त आहे का नाही. हा 10 अंक 23 पेक्षा जास्त आहे का नाही. 15 हा अंक 23 पेक्षा जास्त आहे का नाही. 20 हा अंक 23 पेक्षा जास्त आहे का नाही. 25 हा अंक 23 पेक्षा जास्त आहे का, हो. तर 25 हा अंकाला आपल्याला गोल करायचं पाहिजे. आणि 25 ला 25 इथे लिहायचं का नाही, कारण आपल्या इथं जर आपण समजा 25 लिहिले तर आपली वजाबाकी होत नाही, हे की नाही. तर आपल्याला हे 25 न लिहिता 25च्या आधीची संख्या घ्यायची, म्हणजेच किती घ्यायचे, तिथे 20 घ्यायचे. 20चा नंबर किती आला ह्या 5च्या पाड्यात पाहायचा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. मग ते 20 आपल्याला इथं 5 4 20 आहे, म्हणून इथं 4 लिहायचे. आता आपल्याला वजाबाकी करायची. 3 मधून 0 गेला 3, 2 मधून 2 गेला 0. त्याच्यानंतर हा पुढचा एक आपल्याला लिहायचा. नंतर आपल्याला काय करायचं, 5च्या पाड्यात ह्या 30 पेक्षा जास्त आपल्याला अंक बघायचा. 30 पेक्षा जास्त कोणता आहे, हे 5 आहेत का इथे, नाही. मग एक एक वरतून पाहायचं. 20 पण ह्या 30 पेक्षा जास्त नाही, 25 पण नाही, 30 पण नाही. पण हे 35 जे आहेत, 35 हा अंक एक एक वरून पाहिल्यानंतर 35 हा अंक 31 पेक्षा जास्त आहे. मग आपल्याला हे 35 इथं घ्यायचे आहेत का, तर 35 घ्यायचे नाही, त्याच्या आधीचा एक अंक घ्यायचा. ठीक आहे, 35 न घेता त्याच्या आधीचा अंक आहे 30. नाहीतर काय करतात मुलं, 35 मी आधीचा अंक म्हणलं तर काय करतात, 35च्या आधी 34 येणार. नाही, या पाड्यामध्ये येणारा आधीचा अंक, 5च्या पाड्यात येणारा 35 मधला आधीचा अंक 30. 30चा नंबर किती आला आपला, 6 नंबर. 5 6 30. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, वजाबाकी करायची. मग पुढचा अंक घ्यायचा. इथे 5च्या पाड्यात 10 पेक्षा जास्त अंक पाहायचा. 5च्या पाड्यात 10 पेक्षा जर अंक आपण जास्त पाहिला, तर 10 पेक्षा अंक 10 तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, पण 10 पेक्षा जास्त अंक आहे 15. आणि आपल्याला 15 न घेता काय घ्यायचं, 15च्या आधीची संख्या घ्यायची, ती येते 10. 10चा नंबर किती आला, 2. शिल्लक राहिले 0. दुसरा प्रश्न आपण घेतला 2748. 2748 ला आपल्याला 4 ने भाग द्यायचा. ठीक आहे. मग आपण हा पहिला अंक जर पाहिला, पहिला अंक 2 आहे. 2 पेक्षा जास्त आपण संख्या पाहिली, खालून न पाहता वरून, तर आपल्याला दिसतं की हा पहिलाच अंक काय आहे, 2 पेक्षा मोठा आहे. मग आपल्याला हा 2 घ्यायचा काय, इथे हे 4 घ्यायचे काय, ते नाही. आणि इथे आधी पाहिलं तर इथं काहीच नाहीये,
इथं काहीच नाही म्हणजे काय असते? शून्य. मग इथं आपल्याला काय लिहायचे? शून्य. शून्यचा नंबर शून्य. ठीक आहे. नेहमी एक संख्या एक वेळेसच करायची भागाकार करताना. आपली पद्धत सोडायची नाही. नेहमी भागाकार करताना आपण एका वेळेस एकाच संख्येला भाग देतो. त्यामुळे एका वेळेस एकाच संख्येला भाग द्यायचा. एका वेळेस दोन संख्येला भागाकार द्यायचा नाही. त्याच्यानंतर आपण काय करायचं? ही संख्या इथं लिहायची, पुढची वाली. ही संख्या झाली 27. या 27 ला आपण भाग द्यायचा. 4च्या पाड्यामध्ये 27 पेक्षा जास्त संख्या पाहायची. एक एक संख्या पाहत गेलो आपण. ठीक आहे. 27 पेक्षा जास्त आहे का? 20 नाही, 24 पण नाही. हे 28 का आहे? 27 पेक्षा जास्त आहे. मग आपल्याला हे 28 इथे लिहायचे आहेत का? नाही. 28 च्या आधीची संख्या लिहायची आपल्याला. किती आहे? 24. 24 चा नंबर किती आला? 4च्या पड्यात 4 संख 24. त्याच्यानंतर आली संख्या, पुढचा अंक लिहायचा. त्या 34 पेक्षा आपल्याला जास्त मोठा अंक पाहायचा. 34 पेक्षा मोठा अंक कोणता आहे? 4 आहे का? 8 आहेत का? 34 पेक्षा जास्त 16 आहेत का? 24 आहेत का? 28 आहेत का? 32 आहेत का? 36 आहेत का? हो. मग 36 इथे लिहायचे आहेत का आपल्याला? नाही लिहायचे. किती लिहायचे? 32. करेक्ट. 32 चा नंबर किती आला? 8 नंबरचा आला. बरोबर. वजाबाकी करायची. त्याच्यानंतर पुढचा अंक लिहायचा. 28 झाले. 28 पेक्षा जास्त संख्या बघायची. तर कोणती आहे? एक 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 सांगा बरं. 28 पेक्षा जास्त वरून खालून नाही पाहिजे. कोणती आहे? कोणती आहे? 32. मग इथं 32 घ्यायचेत का? किती घ्यायचे? 28. 28 चा नंबर 7. 28 मधून 28 गेले 0. अशा प्रकारे दोन पाहिले आपण प्रश्न. अजून एक दोन प्रश्न पाहू, म्हणजे जेणेकरून तुमचे अवघडवाले प्रश्न ते पण तुमचे डाऊट क्लिअर होतील. आणि आपण याच्यातच दशांशवाले पण प्रश्न पाहणार आहोत. आता आपण पुढचे जे प्रश्न दोन आहे ते दशांशवर आधारित प्रश्न घेऊ. दशांश या संख्येवर आधारित प्रश्न घेऊ. थोडा प्रश्न मी ते चेंज करतो. ठीक आहे. थोडासा प्रश्न चेंज करू. 2 आणि हे 5. ठीक आहे. इथे पण चेंज करू थोडासा. 212 इथे 24 घेऊ. आणि इथे 26 घेऊ. ठीक आहे. इथे घेऊ 24 7. ठीक. चला आता सुरुवात करू. आपण दशांशवर आधारित काही प्रश्न घेऊ. जर आपण ह्या 6 या संख्येपेक्षा मोठा अंक पाहिला 8च्या पाड्यात, तर कोणता दिसतो तुम्हाला? 6 पेक्षा जास्त कोणता आहे? 8. हे की नाही? 8च्या पाड्यामध्ये 6 पेक्षा जास्त. एक एक पाहिलं तर 8 पहिलाच अंक जास्त आहे 6 पेक्षा. मग हे 8 घ्यायचे का आपल्याला? नाही. मग 8च्या आधीची संख्या घ्यायची. 8च्या आधी काही संख्या आहे का? नाही. म्हणजे किती इथं? 0. 0चा नंबर वजाबाकी करा. पुढचा अंक घे. 64 पेक्षा जास्त आहे का? सांगा बरं. 64 पेक्षा जास्तची संख्या ही आहे का? 32 नाही, 40 नाही, 48 आहे का? नाही. 64 जास्त आहे का? नाही. 72 जास्त आहे. 64 पेक्षा जास्त कोणती संख्या आहे? 72. म्हणून 72 घ्यायची का इथं? नाही. त्याच्या आधीची संख्या 64 घ्यायची. 64 चा नंबर किती आला? 8वा. वजाबाकी केली. पुढची संख्या आहे 2. 2 पेक्षा जास्त सांगा बरं. कोण सांगते अंक? 2 पेक्षा जास्त 8च्या पाड्यात कोणता येते? 8च येते. बरोबर आहे की नाही? मग 8 घ्यायचे का? मग आपल्याला 0 घ्यायचा. 0चा नंबर
शून्य. वजाबाकी केली, पुढचा अंक. मग आपल्याला 26 पेक्षा जास्त पाहायचा एक एक अंक. सांगा बरं, हे आहे का 26 पेक्षा जास्त? हे आहे का? हे आहे का? हे आहे का? हो. मग याला गोल करा. मग हा अंक इथे घ्यायचा का? त्याच्या आधीचा अंक घ्यायचा. किती घ्यायचे? 24 घ्यायचा. 24 ला आपला 24 चा नंबर आला, 3 नंबर आला 8च्या पड्यात. ठीक आहे ना? 8 1 8 8 2 16 8 1 24. वजाबाकी करायची. वजाबाकी केली की ते येतात 2 येतात आणि इथे 0. त्याच्यानंतर जर पाहिलं इथं एकही संख्या शिल्लक नाही आणि इथं काय उरलेले? 2 उरलेले. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं? दशांश द्यायचा. केव्हा दशांश द्यायचा? इथं खाली एखादी संख्या उरलेली आहे आणि वरच्या पूर्ण संख्या संपलेल्या आहेत, वरील एकही संख्या शिल्लक नाही. मग आपण इथं दशांश द्यायचा आणि इथे 0 घ्यायचा. आता 20 पेक्षा जास्त पहा. 20 पेक्षा जास्त काय? 8 आहेत का? 16 आहेत का? 24 आहेत का? हो. मग 24 घ्यायचे का? 24 ला गोल करायचं आणि त्याच्या आधीची संख्या घ्यायची 16. 16चा नंबर किती आला? 16. 8 दोन्ही 2 नंबर आला, 3 नंबर नाहीये. 16चा नंबर येतो 2 नंबर. वजाबाकी करा, 4 येतात. मग आता काय करायचं? अजून पण बाकी काय आलेली आपल्याला 4. मग अजून आपल्याला 0च घ्यायचा. 0 व्यतिरिक्त दुसरा कोणताही अंक न घेता आपल्याला इथं 0च घ्यायचा. 0चा मग 0 घेतल्यानंतर संख्या होईल 40. 40 पेक्षा जास्त कोणती संख्या आहे? तर 48 ही संख्या जास्त आहे. मग 48 घ्यायचे का? नाही. 48 च्या आधीची संख्या काय आहे? 40. 40चा नंबर. आता पहा, हे 0 0 आहे. आता जर आपण पाहिलं या 0ला काही व्हॅल्यू नसते, पण बाकीच्या उरलेल्या 0ला आपल्याला व्हॅल्यू राहते. मग भागाकार किती आला आपला? भागाकार आला 803.25 आलेला. आता हा आपला शेवटचा प्रश्न आहे. चला, आपला पुढचा प्रश्न आहे. 4च्या पड्यात 2 पेक्षा जास्त पाहिलं. 4च्या पड्यात तर ही पहिलीच संख्या काय आहे? 2 पेक्षा जास्त आहे. मग ही हे 4 न घेता मी 4च्या आधीची संख्या घ्यायलो. 4च्या आधी काहीच नाही, त्याच्यामुळे मी 0 पकडायलो. 0 आणि इथं पण 0 घ्यायचं आहे आपल्याला. वजाबाकी केली, 2 आले. त्याच्यानंतर पुढचा अंक घेतला 4. 24 पेक्षा जास्त अंक पाहिला मी. 1 1 1 1. तुम्हाला 28 अंक दिसला. 28 अंक घ्यायचा का? तर नाही. तर 24 घ्यायचा. वरून पाहायचा पाहताना. तर 24 घेतले. 24 ला आपण इथे 24 लिहिले. 24चा नंबर किती आला? 6वा नंबर. वजाबाकी केली, 0 आले. त्याचा पुढचा नंबर आहे 3. 4च्या पड्यात 3 पेक्षा जास्त पाहिले तर 4च जास्त आहे की नाही? 3 पेक्षा जास्त 4 आहे. म्हणजे 4 न घेता त्याच्या आधीची संख्या घेतली 0. 0चा नंबर 0. ह्या 0ला जरी व्हॅल्यू नसेल तर ह्या 0ला फार व्हॅल्यू असते. पुढचा अंक घेतला. 34 पेक्षा जास्त पाहिलं 1 1 1 1 तर काय आलं? आपला 36 आलं. 36 घ्यायचे का आपल्याला? नाही. 36च्या आधीचा अंक 32 घेतला. 32चा नंबर आला 8 4च्या पड्यात. वजाबाकी केली, 2 आले, 0 आले. या 0ला काही व्हॅल्यू नसते, त्याच्यामुळे नाही लिहिला तरी चालतं. आता जर पाहिलं इथच्या सर्व संख्या संपल्या, पण इथं शिल्लक उरलेली आहे 2. मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला? इथं दशांश द्यायचा आणि इथे 0 घ्यायचा. 5च्या पड्यात 20 पेक्षा जास्त संख्या पाहिजे. 1 1 1 1 1 1 हे पण नाही. हे 24 हे मोठी संख्या आहे 20 पेक्षा जास्त. मग 24 न घेता त्याच्या आधीची संख्या घ्यायची 20. 20चा नंबर किती आला? 5. वजाबाकी करायची 0. आता बाकी किती आली आपल्याला? 0 आलेली आहे. 0 आली म्हणलं प्रश्न इथंच संपला. आपला भागाकार आलेला आहे 608.5. बाकी 0. ठीक आहे. चला, अशा प्रकारे आपण हा भागाकारवर आधारित प्रश्न संपवलेला आहे. भागाकार आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.